नमस्कार, वेलकम बॅक टू मराठी ब्युटी. घर, कुटुंब, जबाबदाऱ्या या सर्वांना सांभाळताना आपण अनेकदा स्वतःला मात्र विसरतो. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, गृहिणींनी कायमच कॉन्फिडंट आणि आनंदी राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स ज्या वापरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कायमच कॉन्फिडंट आणि आनंदी राहणार आहात आणि या ज्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या टिप्स मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये अनुभवलेल्या आहेत आणि अंमलात आणलेल्या आहेत आणि त्याच्यामधून किंवा त्या टिप्स वापरून मला माझ्या आयुष्यामध्ये खूप जास्त कॉन्फिडन्स आणि आनंद मिळालेला आहे. त्यामुळेच या ज्या टिप्स आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून माझ्यासारखंच तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये कायम कॉन्फिडंट आणि आनंदी राहाल. सो तुम्हाला जर या टिप्स जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मराठी ब्युटी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्यासाठी छोटीशी गोष्ट आहे, पण मला यामधून खूप जास्त मोटिवेशन मिळतं. सो सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. टिप नंबर 1 आहे, स्वतःला प्राधान्य द्या किंवा स्वतःसाठी वेळ काढा. गृहिणी म्हटलं तर भरपूर सारी कामे, भरपूर साऱ्या जबाबदाऱ्या आपल्यावरती असतात. मला देखील माहिती आहे. पण या धावपळीच्या आयुष्यामध्ये किंवा या जबाबदाऱ्यांमधून आपल्याला थोडासा काहीतरी वेळ स्वतःसाठी देखील काढता आला पाहिजे. जास्त नाही, पण तुम्ही किमान अर्धा घंटा तरी स्वतःसाठी काढू शकता. आणि या वेळेमध्ये तुम्ही तुम्हाला जे हवं ते करू शकता. जे केल्यामुळे तुम्हाला खूप छान रिलॅक्स वाटत असेल, आनंदी वाटत असेल, ते तुम्ही त्या वेळेमध्ये करू शकता. छान तुम्हाला गाणं गायला आवडत असेल किंवा तुम्हाला छान डान्स करण्याची आवड असेल, तर तुम्ही छान डान्स क्लास लावू शकता. किंवा तुम्हाला छान तुमची कला सादर करण्यासाठी काहीतरी करायचं असेल, एखादं YouTube चॅनल चालू करायचं असेल, ते तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला छान पुस्तक वाचायला आवडत असेल, ते तुम्ही वाचू शकता. छान चहा करून मैत्रिणींसोबत गप्पा मारू शकता. अशा पद्धतीने तुम्ही स्वतःसाठी किमान अर्धा तास तरी दिवसातून काढायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःलाच खूप छान, फ्रेश, रिलॅक्स आणि आनंदी वाटणार आहे आणि तुम्ही आपोआपच खूप जास्त कॉन्फिडंट देखील होणार आहात. तर ही पहिली टिप होती. टिप नंबर 2 आहे, स्वतःशी सकारात्मक बोला. मला जमत नाही ऐवजी मी नक्की करू शकते, असं जर तुम्ही स्वतःला म्हटलात आणि पॉझिटिव्ह सेल्फ टॉक जर स्वतःशी केला, तर तुमचं जे आयुष्य आहे ते पूर्णपणे बदलून जाणार आहे. कोणतंही काम असू द्या, ते मला जमतच नाही किंवा मला हे जमणारच नाही, असं जर तुम्ही म्हटलं, तर ते अजिबात जमत नाही. पण तेच काम मी नक्की करू शकते किंवा मी प्रयत्न करेल किंवा मी एकदा तरी ट्राय करून बघते, असं जर तुम्ही स्वतःला म्हटलं, तर ते जे काम आहे ना, ते नक्कीच जमतं. त्याच्यामुळे स्वतःशी कॉन्फिडंट बोलणं आणि पॉझिटिव्ह बोलणं हे खूपच जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला कायम आनंदी आणि कॉन्फिडंट राहायचं असेल, तर त्याच्यामुळे नेहमी स्वतःविषयी किंवा इतरांविषयी आपल्याला सकारात्मकच बोलायचं आहे, पॉझिटिव्हच थिंक करायची आहे. जेणेकरून तुम्ही स्वतः देखील आनंदी राहणार आहात आणि दुसऱ्यांना देखील आनंदच देणार आहात. टिप नंबर 3 आहे, स्वतःच्या राहण्याकडे आणि दिसण्याकडे कधीच दुर्लक्ष करू नका. आता काय होतं मी तुम्हाला सांगते, ज्या गृहिणी आहेत त्यांना असं वाटतं, की आम्हाला तर कोण बघणारच नाहीये किंवा आम्ही कुठे बाहेरच जाणार नाहीये, तर मग कशाला चांगले कपडे घालायचे किंवा मेकअप करायचा किंवा चांगलं राहायचं कशाला ना, असं वाटतं. पण असं नाहीये. जेव्हा तुम्ही घरामध्येच चांगलं राहत नाही किंवा नॉर्मल कपडे घालता, तेव्हा तुमच्या घरातलेच जे लोकं आहेत त्यांनाच तुम्ही ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह वाटत नाहीत. तेच जर तुम्ही घरातच साधेच कपडे घातले, जास्त झगपक देखील नाही, पण साधेच जरी कपडे घातले, पण छान केस विंचरलेले किंवा एखादी छान पोनी बांधलेली, थोडासा लाईट वेट मेकअप वगैरे केलेला असेल, तर घरातल्या लोकांनाच तुम्ही खूप छान पॉझिटिव्ह वाटता. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या राहण्याकडे किंवा दिसण्याकडे कधीच दुर्लक्ष करायचं नाहीये. घरात जरी असाल तरी तुम्हाला छान व्यवस्थित स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आहेत. लय स्टायलिश किंवा खूपच आपल्याला मॉडेल वगैरे बनायचं आहे असे कपडे नाही. एकदम साधेसुधे कपडेच पण चांगले स्वच्छ धुतलेले कपडे जर तुम्ही घातले, तर तुम्हाला स्वतःला खूप पॉझिटिव्ह वाटणार आहे. आणि घरात असाल तेव्हा मेकअप नाही केला, पण छान स्वतःचं स्किन केअर वगैरे केलं, तरी देखील तुम्हाला खूप छान आनंदी फील होणार आहे.
त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, की स्वतःच्या दिसण्याकडे आणि राहण्याकडे आपल्याला कधीच दुर्लक्ष करायचं नाही. टिप नंबर 4 आहे, नवीन गोष्टी कायमच शिकत राहा. तुम्हाला जे पण करावंसं वाटत आहे किंवा तुम्हाला छान स्वयंपाक येत असेल, तर तुम्ही छान-छान वेगवेगळ्या रेसिपीज शिकू शकता. किंवा तुम्हाला शिवणकाम चांगलं जमत असेल, तर तुम्ही छान-छान शिवणकाम करू शकता. किंवा तुम्हाला एडिटिंग छान जमतीये किंवा चांगले व्हिडिओज वगैरे एडिट करता येत असतील, तर तुम्ही ऑनलाईन एखादं स्किल शिकू शकता किंवा तुम्ही छान स्वतःचं YouTube चॅनल ओपन करू शकता. अशा वेगवेगळ्या भरपूर साऱ्या स्किल आहेत, की ज्या तुम्ही घरबसल्या करू शकता. याच्यामुळे काय होणार आहे, तुम्ही स्वतः खूप जास्त पॉझिटिव्ह होणार आहात आणि आत्मनिर्भर बनणार आहात आणि त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त इफेक्ट पडणार आहे. कारण की काय होतं ना, की आपण घरातच असतो. भरपूर सारं घरातलं काम वगैरे करतो. पण त्या कामामधून आपल्याला आनंद मिळत नाही. कारण की आपल्याला असं वाटतं, की मी काय केले म्हणजे हे घरातलंच तर काम होतं ना. पण ते काम करता-करता तुम्ही जर काही नवीन गोष्टी शिकलात किंवा छान-छान स्किल शिकलात आणि ते केलं, तर त्याच्यातून तुम्हाला छान इन्कम देखील मिळेल आणि तुमचा स्वतःचा आत्मविश्वास देखील खूप जास्त वाढणार आहे. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगते, की नवीन गोष्टी तुम्हाला कायमच शिकत राहिलं पाहिजे. टिप नंबर 5 आहे, स्वतःचं मत मांडायला शिका. गृहिणी असणं म्हणजेच गप्प बसणं असं नाही. तुम्ही तुमचं मत जे आहे ते समोरच्याला ठामपणे मांडायला शिकलं पाहिजे. कारण की काय होतं, जर तुम्ही तुमचं मत मांडायला शिकला नाहीत किंवा तुम्हाला काही मतच नसेल, तर कोणतीही व्यक्ती तुम्हाला अजिबात सीरियस घेणार नाही. जर तुम्ही समोरच्याला मत मांडायला शिकलाल आणि तुमचं जे मत आहे ते शांततेत आणि एकदम व्यवस्थितपणे चांगल्या शब्दांमध्ये समोरच्याला सांगितलं, तर तो देखील तुम्हाला ऐकून घेईल आणि तुम्हाला कायमच सीरियस घेईल. जे लोकं किंवा ज्या गृहिणी स्वतःचं मत मांडत नाहीत, त्यांना अजिबात रिस्पेक्ट मिळत नाही. त्याच्यामुळे स्वतःचं मत मांडणं हे अजिबात कोणतंही स्वार्थीपणाचं नाहीये. त्याच्यामुळे स्वतःचं मत मांडायला आपल्याला शिकलं पाहिजे. टिप नंबर 6 आहे, इतरांशी तुलना करणं बंद करा. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि प्रत्येकाचं मत वेगळं असतं. त्याच्यामुळे आपल्याला कायम लक्षात ठेवायचं आहे, की आपल्या स्वतःची तुलना कधीच इतरांशी करायची नाहीये. कारण की काय असतं, जे दुसऱ्याकडे आहे ते आपल्याकडे कदाचित नसेल, पण जे आपल्याकडे आहे ते दुसऱ्यांकडे देखील नसतं. त्याच्यामुळेच आपली जी तुलना आहे ती आपल्या कालच्या स्वतःशी करा. म्हणजेच आपण भूतकाळामध्ये जे होतो तेच आपण वर्तमानात आहोत का? किंवा भविष्यात आपण काय बनणार आहोत याच्याशी आपली तुलना करा. पण आपली जी स्वतःची तुलना आहे ती इतरांशी करू नका. त्याच्यामुळे तुम्ही दुःखी राहणार आहात आणि आयुष्यामध्ये काहीच करू शकणार नाही. त्याच्यामुळे आपली जी तुलना आहे ती आपल्याला कोणाशीही करायची नाहीये. स्वतःला घडवण्यामध्ये आपला जो टाईम आहे तो घालवायचा आहे. टिप नंबर 7 आहे, शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवा. थोडासा व्यायाम, चालणं किंवा योग, प्राणायाम अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे शरीर आहे ते देखील निरोगी ठेवू शकता आणि हे केल्यामुळे तुमचं जे मन आहे ते देखील कायमच आनंदी आणि निरोगी राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दैनंदिन आयुष्यामध्ये थोडासा वेळ काढून स्वतःसाठी छान व्यायाम करायचा आहे किंवा छान वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम करायचे आहेत किंवा तुम्हाला काहीच जमत नसेल तर थोडंसं वॉक करून जरी तुम्ही आलात ना, तरी देखील तुमच्या शरीराला आणि तुमच्या मनाला खूप जास्त आनंद मिळणार आहे आणि तुम्ही कायमच निरोगी आणि आनंदी राहणार आहात. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराला आणि मनाला कायमच निरोगी आणि आनंदी ठेवण्यामध्ये खूप जास्त प्रयत्न करायचा आहे. टिप नंबर 8 आहे, नाही म्हणायला शिका. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादामध्ये आपण स्वतःला मात्र त्रास करून घेतो. पण असं न करता आपल्याला जिथे गरज असेल तिथे ठामपणे नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि नाही म्हणता आलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुम्ही स्वतः खूप जास्त मेंटली हेल्दी आणि आनंदी राहणार आहात. कारण की काय होतं, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, की एखाद्या मैत्रिणीने तुम्हाला काम सांगितलं असेल किंवा तिचं एखादं काम तुम्हाला सांगितलं असेल आणि तुम्हाला करायचं असेल. पण तुमच्याकडे अजिबात वेळ नसेल किंवा तुम्हाला अदर देखील कामं असतील. पण तिला खुश ठेवण्यासाठी जर तुम्ही हो म्हटलात आणि स्वतःची ओढाताण करून घेतली किंवा तुम्हाला तुमची जी कामं आहेत ते देखील केलं आणि तिचं देखील काम केलं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही आजारी पडलात. तर मग ती तर खुशच होणार आहे कारण की तिचं काम झालं ना. पण
तुमची मेंटली हालत जी आहे ती खराब होणार आहे आणि शरीराची देखील खराब होणार आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणत नाहीये, की कोणाची कामं करू नका. पण जिथे गरज असेल तिथे आपल्याला नाही म्हणायला शिकलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण स्वतःच खूप जास्त आनंदी राहणार आहोत. टिप नंबर 9 आहे, आवडत्या गोष्टींसाठी वेळ द्या. नृत्य, गायन, वाचन तुम्हाला जे आवडतं त्या गोष्टींसाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यायचा आहे. मी तुम्हाला मगाशी देखील सांगितलं, की आपल्याला जे हवं त्यासाठी आपल्याला थोडासा वेळ आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये काढायचा आहे आणि हे केल्यामुळे तुम्हाला मनाला देखील खूप छान वाटणार आहे आणि तुम्हाला छान वाटल्यामुळे तुम्ही अजून जास्त स्फूर्तिले होणार आहात किंवा अजून जास्त कॉन्फिडंट होणार आहात किंवा अजून जास्त काम करण्यासाठी ऊर्जा तुमच्यामध्ये येणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये आपल्या स्वतःला जे आवडतं किंवा जे करण्याची पूर्वीपासून इच्छा होती ते कायमच करता आलं पाहिजे आणि त्यासाठी वेळ देखील काढता आला पाहिजे. टिप नंबर 10 आहे, स्वतःवर प्रेम करा किंवा परिपूर्ण असणं गरजेचं नाही. चुका होतात, थकवा येतो, रडावंसं वाटतं. ह्या सर्व गोष्टी पूर्णपणे नॉर्मल आहेत. तुम्ही परिपूर्ण नसाल तरीही चालेल, पण तुम्ही खास आहात हे तुम्हाला कायमच स्वतःशी म्हणत राहिलं पाहिजे. कारण की काय असतं, आपल्याला असं वाटतं, की घरात देखील काम करताना, की हे असंच झालं पाहिजे. मला हे कसं काय येत नाही, हे मला आलंच पाहिजे, असं आपल्याला कायमच वाटत असतं. पण असं नसतं. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कामामध्ये परिपूर्ण असेल किंवा ते काम तिला जमलंच पाहिजे, तिला आलंच पाहिजे, असं अजिबात नसतं. तुम्हाला एखादं काम येत नसेल, पण तुम्हाला दुसरं तर काम छान येत असेल, तर तुम्ही खूप जास्त चांगल्या व्यक्ती आहात, असं माझं मत आहे. त्याच्यामुळे आपल्याला न्यूनगंड कधीही स्वतःमध्ये निर्माण करायचा नाहीये. स्वतःला कायमच खास व्यक्ती किंवा खास समजायचं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचा जो कॉन्फिडन्स आहे किंवा आत्मविश्वास आहे, तो खूप जास्त वाढणार आहे आणि तुम्ही कायमच आनंदी आणि हेल्दी राहणार आहात. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला कायमच खास मानायचं आहे आणि स्वतःवरती कायमच प्रेम करायचं आहे. आणि असं समजायचं नाहीये, की मी परिपूर्ण नाहीये किंवा मला कोणतंच काम येत नाही किंवा मला हे येत नाही, ते येत नाही, असं नाहीये. तुम्हाला जे छान जमतं ते इतरांना चांगलं जमेल असं नाहीये आणि इतरांना छान जमतं ते तुम्हाला चांगलं जमेल असं देखील नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला कायमच ह्या गोष्टी डोक्यातून काढून टाकायच्या आहेत. आता शेवटची आणि 11वी टीप आहे, स्वतःला कधीच कमी समजू नका किंवा कमी लेखू नका. गृहिणी म्हटलं तर फक्त घर सांभाळणारी नाही, तर ती मल्टीटास्किंग क्वीन आहे. ती घर सांभाळते, मुलं सांभाळते, आर्थिक नियोजन करते, नातेवाईक, घरातली माणसं या सर्वांना बांधून ठेवते. म्हणजेच ती खूप जास्त मल्टीटास्किंग आहे. त्याच्यामुळे स्वतःला आपण कधीच कमी समजायचं नाहीये. स्वतःला कायमच सिद्ध करत राहायचं आहे आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, की स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्ही काहीतरी पैसेच कमवले पाहिजेत असं नाही. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करत राहिलं पाहिजे. ज्यामुळे तुमचं नाव होईल आणि घरातली कामे करता-करता किंवा घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडता-पाडता जर तुम्ही स्वतःचं काहीतरी केलं किंवा छान इन्कम सोर्स जनरेट केला, तर तुम्ही कायमच आनंदी आणि हेल्दी राहणार आहात किंवा स्वतःच्या आयुष्यामध्ये कायमच कॉन्फिडंट राहणार आहात. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला कधीच कमी लेखायचं नाहीये किंवा तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी कायमच प्रयत्नशील राहायचं आहे आणि प्रयत्न करत राहायचा आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आनंद आणि कॉन्फिडन्स तो बाहेरून मिळत नाही. तो आपल्या आतूनच निर्माण करावा लागतो. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा आणि कायमच आनंदी आणि कॉन्फिडंट राहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती टिप सर्वात जास्त आवडली आणि अशाच पद्धतीने छान-छान व्हिडिओज पाहण्यासाठी मराठी ब्युटी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.